नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाबाबत एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे 8वा वेतन आयोग झाला मंजूर। आताची मोठी बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय। मित्रांनो, काय या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही इन्फॉर्मेशन मिस नाही होणार। मित्रांनो, 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले। आयोगाचे अध्यक्ष आणि 2 सदस्याची लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली। केंद्र आणि राज्य सरकार आणि इतर भागधारकांशी देखील सल्लामसलत केली जाईल। माननीय प्रधानमंत्री जी ने केंद्र सरकार के सभी कर्मचारियों के लिए 8th सेंट्रल पे कमीशन को मंजूरी दे दी है, असेही मंत्री म्हणाले। सरकारने उचलला हा पाऊल। मित्रांनो, केंद्र सरकार दर दशकात एकदा आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत सुधारणा करण्यासाठी वेतन आयोग स्थापन करते। पगाराच्या संरचनेत सुधारणा करण्याव्यतिरिक्त प्रत्येक वेतन आयोगाला संदर्भ टर्म म्हणजे TOR असते, जे त्यांचे लक्ष्य व्यापकपणे परिभाषित करते। वेतन आयोग पेन्शन पेमेंट देखील ठरवतात। मित्रांनो, केंद्र सरकारचे 49 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारक आहेत। 7वा वेतन आयोग 2016 मध्ये स्थापन करण्यात आला आणि त्याची मुदत 2026 मध्ये संपणार आहे। वेतन आयोगामार्फत कोणाचा समावेश होतो? मित्रांनो, याबद्दल आपण थोडं डिटेलमध्ये बघूया। 7व्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारचे कर्मचारी हे केंद्र सरकारच्या नागरी सेवांमधील सर्व व्यक्ती आहेत आणि ज्यांना भारताच्या एकत्रित निधीतून वेतन दिले जाते, ज्या खात्यात सरकार आपला महसूल गोळा करते। मित्रांनो, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि स्वायत्त संस्थांचे कर्मचारी आणि ग्रामीण डाक सेवक 7व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत नाहीत। याचा अर्थ असा आहे की कोल इंडियामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला संरक्षण मिळणार नाही। मित्रांनो, आता आपण बघूया की 7व्या वेतन आयोगात काय बदल झाले आहेत। कर्मचारी संघटनांनी 7व्या वेतन आयोगासाठी पगाराच्या पुनरावृत्तीसाठी 3.68 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली होती, परंतु सरकारने 2.57च्या फिटमेंट फॅक्टरवर निर्णय घेतला। फिटमेंट फॅक्टर हा एक गुणक आहे जो पगार आणि पेन्शनची गणना करण्यासाठी वापरला जातो। यामुळे 6व्या वेतन आयोगातील 7,000च्या तुलनेत किमान मूळ वेतन दरमहा 18,000 रुपये झाले। किमान पेन्शन देखील 3,500 वरून 9,000 पर्यंत वाढलेली आहे। कमाल पगार 2,50,000 आणि कमाल पेन्शन 1,25,000 झाली। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।